कोल्हापूर शहराच्या विकासासाठी तब्बल 25 कोटी रुपयांचा निधी आणत युवा नेतृत्व कृष्णराज महाडिक यांनी शहरातील प्रभागांमध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। हा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला असून ज्यात रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण, सामाजिक सभागृह, विरंगुळा केंद्र, बगीचे, विद्युत दिवे, हायमास्ट लाईट्स, व्यायामशाळा यांसारख्या सुविधा उभारण्यात येणार आहेत। कोल्हापूर महापालिकेच्या राजर्षी शाहू जलतरण तलावाच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी देखील 2.5 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळाला आहे, ज्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळणार आहे। राजकीय वर्तुळात या निधीमुळे कृष्णराज महाडिक यांच्या आगामी विधानसभेतील उमेदवारीच्या चर्चांना जोर आलाय। कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत असलेले महाडिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समाजकार्यातील योगदानामुळे चर्चेत आले आहेत। विशेषतः त्यांच्या स्वबळावर आणलेल्या 25 कोटींच्या निधीची सध्या सर्वत्र प्रशंसा होत आहे। कोणतेही राजकीय पद नसताना त्यांनी आपल्या कार्यक्षमतेवर आणि लोकप्रियतेवर हा निधी आणून कोल्हापुरातील विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे। कोल्हापूरच्या 50 पेक्षा जास्त प्रभागामध्ये या निधीचं वाटप होणार असून विशेषतः कसबा पावडा आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी हा निधी वापरला जाईल। कृष्णराज महाडिक यांच्या या प्रयत्नामुळे ते उत्तरेत एक प्रमुख नेता म्हणून उदयास येत असल्याचे चित्र सध्या तरी समोर येत आहे। रस्ते विकासासाठी 25 कोटी निधी जो आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये आणला होता, त्याबद्दल मी सगळे डिटेल्स आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे। लोकसभा निवडणूक लागल्या होत्या, त्याचबरोबर आज पावसाळ्याचा अजून सीझन चालू आहे असं दिसतंय, त्यामुळे आम्हाला ह्या कामांना सुरुवात करायला थोडासा उशीर झाला, परंतु येणाऱ्या महिन्यामध्ये हे सगळ्या कामांची सुरुवात आपल्याला कोल्हापूरमध्ये शहरामध्ये होताना दिसणार आहे। त्याचबरोबर भीमा स्विमिंग टँकसाठी आपण 2.5 कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे आणि कोल्हापूरच्या कचरा व्यवस्थावरती सुद्धा मी आज काम करत आहे। राज्य सरकारची ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे। मी महायुती सरकारचं, एकनाथजी शिंदे साहेबांचं, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब असतील आणि खासदार धनंजय महाडिक साहेब असतील, या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो। आणि येणाऱ्या काळात विधानसभासुद्धा येत आहे। मला अनेक लोकांनी त्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारत आहेत, पण आम्ही महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आहे। जे काही वरिष्ठ लेवलला निर्णय होतील आणि उमेदवार ठरवले जातील त्यांच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभा राहील।